आता कोकणवासियांची चिंता वाढवणारी बातमी। हापूस आंब्यावर आता गुजरातनं दावा केलाय। भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील खवय्यांना हापूसची गोडी लागली आहे। पण याच कोकण हापूसवर आता गुजरातनं दावा केलाय। गुजरातनं वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी केली आहे। त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची सध्या चिंता वाढली आहे। 2018 मध्ये मिळालेल्या मानांकनामुळे कोकण हापूसला सुरक्षित बाजारपेठ मिळाली असतानाच नवीन दाव्यांमुळे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। दरम्यान हापूस आंब्यावर ही गुजरातनं दावा केल्यामुळे मंत्री उदय सामंत यांनी चांगलंच सुनावलंय। वलसाडचा येऊ दे किंवा कर्नाटकचा येऊ देत फरक पडत नाही। रत्नागिरी देवगडच्या हापूसला कुणीही बाजूला करू शकत नाही असंही त्यांनी ठणकावलंय। एखाद्या वाक्यावरनं किंवा एखाद्या वलसाड या नावाच्या आंब्यावरनं तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल? शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे ती तशीच राहणार आहे। त्याची तुम्ही देखील चिंता करू नका। आणि बडसाडचा येऊ दे नाहीतर कर्नाटकचा येऊ दे, आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही। हे जगानं सिद्ध केलेलं आहे। हे प्रयत्न अगोदर देखील झाले। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।